मला असं फ्रँकली वाटत नाही की हा अचानक घेतलेला निर्णय आहे. 1988 मध्ये डोनाल्ड ट्रम्पचीच तो प्रेसिडेन्सीच्या कुठे आसपास पण नसताना एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक्झॅक्टली तो आत्ता करतो आहे ते मी करू इच्छितो असं सांगितलंय. म्हणजे त्याला आता 40 वर्ष झाली आणि ह्याला आपल्याला तोंड द्यायला पाहिजे. त्यावेळेला जी स्थिती होती त्यापेक्षा खूप वेगळी स्थिती आता अमेरिकेत आहे. आपण बघितलं तर प्रत्येक देश आपला उघडा नागडा स्वार्थ बघतो आणि त्याच्यात व्यवहार आहे, याच्यामध्ये कुठेही काही मॉरॅलिटीचा संबंध नाही आहे. तर ट्रम्प जे करतोय ते त्याच्या देशासाठी योग्य करतोय की ठीक आहे, तुम्ही आम्हाला म्हणू नका की आम्ही फार तत्वज्ञान दाखवणारे राष्ट्र आहोत, पण आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि सिद्धता हवी आहे, असं त्याचा अगदी रोकडा व्यवहार आहे. चायनाला बॅन करा अशा तऱ्हेचे झेंडे होते आणि ते लोक हातात घेऊन फिरत होते अमेरिकेत आणि खाली कोपऱ्यात लिहिलेलं होतं मेड इन चायना. त्यामुळे स्थिती अशी आहे की ह्याच्याहीसाठी जर तुम्हाला चीनवर अवलंबून राहायला लागत असेल तर किती डिपेंडन्सी, तर ही त्याला कुठेतरी कमी करायची ॲज अ प्रेसिडेंट. आणि ह्याच्यामध्ये तो बिझनेसमॅन आहे हे बरोबर आहे, परंतु शेवटी इट इज इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक डिसिजन्स ऑल्सो आर लार्ज पार्ट ऑफ गव्हर्नन्स. तर त्यामुळे देश चालवणं हे वेगळं आहे हे मान्य आहे, परंतु इकॉनॉमिक्स जर चांगलं ताब्यात असेल तर देश चालवणं रिलेटिव्हली सोपं आहे. इनफॅक्ट लोक असं म्हणतात की बेस्ट गव्हर्नन्स इज वेन यू गव्हर्न द लिस्ट. हाय, हॅलो, नमस्कार, राम राम. डॉमिनिक्स प्रस्तुत उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. जगात सध्या एका प्रश्नाची सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि तो प्रश्न आणि तो मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरिफ कार्ड. त्यांच्या एका निर्णयामुळं जगभरातले शेअर बाजार हादरले. सगळ्या देशांना आपलं अर्थनीती आहे, आपली जी व्यापार सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर पुन्हा एकदा विचार करावा लागतोय आणि हे खूप सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याच विषयावर आज आपण उद्योजक कट्ट्यावर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण केळकर. नमस्कार सर. उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. धन्यवाद. केळकर सर हे न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्युशन या कन्सल्टिंग कंपनीचे संचालक आहेत. तब्बल 13 वर्ष त्यांनी अमेरिकेत IBM या मोठ्या नामांकित कंपनीत दीर्घकाळ काम केलं आहे आणि आत्ता भारतात पण उद्योजकते आणि इतर सगळ्या अशा विषयांवर ते कन्सल्टिंग करतात, मेंटरिंग करतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळं त्यांच्यासोबत आज आपण या विषयाचं डिकोडिंग करणार आहोत. सर, तुमचं स्वागत. धन्यवाद. या एका निर्णयामुळं सगळं जग हादरून गेलं आहे, खळबळ उडाली आहे सगळीकडे. बरोबर. हा निर्णय सगळ्या जगासाठी एवढा महत्त्वाचा का आहे? तुमचा ओव्हरव्ह्यू काय आहे त्याच्यावर? तर ओव्हरव्ह्यू म्हणायचं झाला तर जी एक गेली 40-50 वर्ष आर्थिक घडी जी जगाची बसलेली आहे त्याच्या मुळाला हादरा देणारा असा हा निर्णय आहे. आणि ह्याचं कारण की WTO असेल समजा 40 वर्षापूर्वी तयार झालेलं, किंवा ज्याला आपण मुक्त अर्थव्यवस्था आणि त्याचा पुरस्कार जो पूर्ण जगामध्ये झाला, तर त्याच्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे अशा अमेरिकेचं, की ज्याचं बॅकबोन आहे, कणा आहे तो या सगळ्या अर्थव्यवस्थेचा. मग त्याच्यामध्ये बरेच बाकीचे फॅक्टर्स आहेत, ते कदाचित आपण खोलात जाऊन त्याचं विश्लेषण नाही करणार. म्हणजे ब्रेटन वूड आहे, करन्सी आहे, किंवा डॉलर हे का महत्त्वाचं आहे, असे सगळे विषय त्याच्यामध्ये बरेच गुंतागुंतीचे येतात. परंतु त्यावर एक आधारित अशी संस्थात्मकरित्या आर्थिक घडी बसली होती आणि त्याच्यामध्ये या टॅरिफच्यामुळे खूप मोठा परिणाम झाला आहे आणि तो सप्लाय चेनमध्ये झालेला आहे, तो करन्सीच्या स्टेबिलिटीमध्ये झालेला आहे, सबसिडी ह्या विषयावर झालेला आहे आणि तो कुठल्याच देशाला त्यांनी मागे सोडलेलं नाही आहे आणि त्यामुळे मग स्टॉक मार्केटवर परिणाम झाला आहे आणि मुख्य म्हणजे सगळ्या जगाची सप्लाय चेन त्याच्यामध्ये इम्पॅक्ट होते. तर त्याचे परिणाम जे आपण बघतोय किंवा त्याच्याबद्दल आता मूडीज आहे किंवा अन्य अनेक अशा काही संस्था आहेत, त्यांनी रिसेशन, मंदी, जागतिक मंदी येण्याची जी शक्यता वर्तवली होती आधी ती साधारण 15-20% होती, आता काही लोक ती 60% नेऊन ठेवत आहेत. तर त्यामुळे खळबळ तर उडणारच. म्हणजे हा दूरगामी परिणाम करणारा असा निर्णय आहे. दूरगामी हा निर्णय काय, अजून तुम्ही सुरुवातीच्याच रिमार्कमध्ये सांगितलं की ओपन मार्केट आहे. आता अमेरिकात जगातलं सगळ्यात मोठं ओपन मार्केट, एक सगळ्यांना आकर्षण अमेरिकेचं होतं आणि तुम्ही तब्बल 13 वर्ष अमेरिकेत काढली आहे.
तिथलं तुम्ही वातावरण खूप जवळून बघितलंय. हे असं एवढं ओपन मार्केट असताना जे मोठ्या देशांच्या बाबतीत असं कमी वेळा होतं की एवढा 360 डिग्रीनी निर्णय फिरवला जातो. इतर देशांच्या बाबतीत आपण म्हणतो की एक सरकार आलं, निर्णय बदलले किंवा धोरण बदललं. पण अमेरिकेने का निर्णय घेतला असावा डोनाल्ड ट्रम्प यांनी एवढा मोठा निर्णय की जो पूर्ण अमेरिकेचं धोरणच शिफ्ट होतोय सगळं. सो अगेन त्याला खूप मोठी कारणं आहेत आणि मला असं फ्रँकली वाटत नाही की हा अचानक घेतलेला निर्णय आहे. उदाहरणार्थ 1988 मध्ये डोनाल्ड ट्रम्पचीच तो प्रेसिडेन्सीच्या कुठे आसपास पण नसताना एक मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक्झॅक्टली तो आत्ता करतो आहे ते मी करू इच्छितो असं सांगितलंय. म्हणजे त्याला आता 40 वर्ष झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळं जग हा अमेरिकेचा गैरफायदा घेत आहे आणि ह्याला आपल्याला तोंड द्यायला पाहिजे. त्यावेळेला जी स्थिती होती त्यापेक्षा खूप वेगळी स्थिती आता अमेरिकेत आहे. उदाहरणार्थ जे ट्रेड डेफिसिट आहे, एकूण डेट आहे, नॅशनल डेट अमेरिकेचं, त्याच्या इंटरेस्ट पे करण्यामध्येच खूप मोठा पैसा खर्च होतोय आणि मुद्दल तर हालतच नाही आहे, वाढतच चाललं आहे. तर ही परिस्थिती 88 मध्ये नव्हती, 1988 मध्ये. त्यामुळे ते त्याची विशफुल थिंकिंग होतं. पण आता ते इम्पेरेटिव्ह झालं आहे. सो हा एक भाग आहे. दुसरं हे त्याचं इलेक्शन प्रॉमिस होतं. बरोबर. आणि तिसरं बघायचं झालं तर त्याला अमेरिकेमधल्या लोकांना टॅक्स ब्रेक द्यायचा आहे. त्याचं तर मध्ये 1-2दा वाक्य असं आहे डोनाल्ड ट्रम्पचं की आम्ही इन्कम टॅक्स अबॉलिशच करू, जे आपल्या इथे पण म्हणतात. हां, तर आपल्या अगेन त्याच्यामध्ये परत डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस ह्याच्यामुळे फरक पडेल. पण समजा इन्कम टॅक्स काढून टाकायचा असेल तर ते पैसे तर लागणारच, ते येणार कुठनं? तर ते टॅरिफनी तो कॉम्पन्सेट करावं आणि ती तूट जी आहे ती भरून काढावी असा त्याचा स्पष्ट हेतू आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन असं. आता 2 एप्रिलला जे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्यांनी केली की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काय 14,257 असा काहीतरी त्याचा नंबर आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जग आम्हाला लुटतं आहे गेली काही वर्ष आणि त्याचा आत्ता म्हणून आम्ही त्याला लिबरेशन डे टॅरिफ असं म्हटलेलं आहे की त्यातनं आम्ही मुक्ती मिळवतो. आणि हे पहिल्यांदा अमेरिकेत घडत नाही आहे. आधी पण या तऱ्हेचं टॅरिफबद्दल डिस्कशन झालेलं आहे, काम झालेलं आहे. फक्त ह्याचा मंदीमध्ये रूपांतर होणे आणि त्याच्यासाठी समजा आपण हिस्टॉरिकल डेटा बघितला तर 1929च्या सुमाराला साधारण हीच स्थिती आलेली होती की ज्याचं पर्यवसान पुढे दुसऱ्या महायुद्धामध्ये झालं. तर अशा तऱ्हेची काळजी लोक व्यक्त करत आहेत. तर हे आत्ता अमेरिकेमध्ये घडणं हे मला नाही वाटत की ॲक्सिडेंट आहे. इट इज अ व्हेरी वेल थॉट आउट प्लॅन. त्याचे इम्प्लिकेशन्स होतील हे नक्की. आणि हे ऑफकोर्स ट्रम्पला कळत नाही आहेत का, त्याचे जे अनेक सल्लागार त्यांना पण हे माहिती आहे. पण ही जी परिस्थिती खूप गंभीर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला व्याज पे करताना सुद्धा नाकी नऊ येत आहेत. तर देशाला काहीतरी करावं लागेल, त्या देशाला आणि कॅपिटलिस्ट देशाला. तर त्यामुळे त्याच्यामध्ये ओपन ट्रेड किंवा ओपन इकॉनॉमी असावी हे मान्य, पण ते सगळ्या जगाने करायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि आता अमेरिकेमध्ये बहुतांशी भारतीय लोक जे आमचे सगळे मित्र होते त्यांच्याकडे जॅपनीज कार होत्या. कोणी फोर्ड क्वचित विकत घेत होतं. बहुतांशी कुठेही गेलं की तुम्ही होंडा तरी बघाल, नाहीतर टोयोटा तरी बघाल. आपण जसं इंडियन कम्युनिटी आपण बघितली आणि आम्ही 3-4 स्टेटमध्ये राहिलो. तिथं असणारी इंडियन कम्युनिटी, चायनीज कम्युनिटी हे सगळेजण इव्हन अमेरिकन घेत होते होंडा किंवा टोयोटा. तर फोर्ड किंवा तो जो समजा आपण रस्ट बेल्ट म्हणतात, शिकागो, वेस्ट व्हर्जिनिया हा जो सगळा आहे की जिथे मॅन्युफॅक्चरिंग एकेकाळी खूप प्रमाणात होतं, तिथल्या लोकांचे जॉब गेलेत, तिथे कारखाने बंद पडले, त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे झालेल्या होत्या, अजूनही आहेत. तर त्यामुळे असं ओव्हरनाईट काहीतरी एक अशी विचित्र स्टेप म्हणून त्याने घेतली असं माझं अजिबातच मत नाही आहे. इट इज अ व्हेरी वेल थॉट आउट मूव्ह. फक्त ह्याचे परिणाम जे आहेत ते दोन्हीकडे होतील. याचा अमेरिकेवर पण शॉर्ट टर्ममध्ये नक्कीच परिणाम होईल आणि ते मला दिसतंय म्हणजे होईल म्हणून. पण सर अमेरिका आता प्रत्येक गोष्टीतनं असं म्हणजे अमेरिका एक महाशक्ती आपण म्हणतो. म्हणजे विचार करताना आपली टोटल अर्थव्यवस्था, अमेरिकेची अर्थव्यवस्था याच्यात जवळपास पण आपण कुठे त्याच्या नाही आहोत तशा अर्थाने. मग असे निर्णय हे छोट्या देशांसाठी किती त्रासदायक ठरतील. आणि दुसरा, अमेरिका WTO मधनं अंग काढून घेते, अमेरिका युनेस्को मधनं अंग काढून घेते, अमेरिका WHO मधनं. हे असं का, म्हणजे ही जे शिफ्ट आहे सगळं याच्यामुळे अमेरिका म्हणून एक जी पॉवर म्हणतो आपण त्याला धक्का नाही बसणार? सो अमेरिकेला धक्का बसेल, पण त्यांचं परत कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे की एखादी इमेजला धक्का बसला ठीक आहे,
परंतु त्यांनी जर का आमच्या देशाचे आर्थिक स्थैर्य वाढणार असेल तर एक कॅपिटलिस्ट कंट्री म्हणून त्यांनी तो निर्णय घेणं योग्य दिसतं. याच्यामध्ये मोरॅलिटीचा प्रश्न नाही आहे, हा व्यवहार आहे. आणि त्यांनी म्हणजे WHO तुम्ही जे सगळं संस्थांची नावं सांगताय त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती पैसे गुंतवतो कोण आणि त्यामानाने बेनिफिट्स कोणाला मिळतात. तर याचं मग आपल्याला कारण बाकी इकॉनॉमिक्समध्ये जावं लागेल. फॉर एक्झाम्पल जॉन लॉकी नावाचा जो इकॉनॉमिस्ट होता त्यांनी असं पहिल्यांदा सांगितलं की तुमचे जर एक्सपोर्ट हे इम्पोर्टपेक्षा जास्त असेल तर तुमचं आर्थिक स्थैर्य वाढेल. त्याच्यानंतर मग ॲडम स्मिथ आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मुक्त अर्थव्यवस्था घ्यायला पाहिजे. लेझेस फेअरची जी कल्पना आहे की ज्याच्यामध्ये मार्केट्स विल डिसाईड, गव्हर्नमेंट शुड नॉट डिसाईड, गव्हर्नमेंट शुड नॉट इंटरफिअर, गव्हर्नमेंट शुड लेट द मार्केट डिसाईड की प्राईस किती असेल, सप्लाय चेन कसं असेल हे सगळं. आणि त्याचा बराच काळ पुरस्कार झाला. त्याच्यानंतर रिकार्डो म्हणून इकॉनॉमिस्ट होऊन गेला, त्यांनी पण काही प्रिन्सिपल्स मांडली. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचा आपल्या देशासाठी जो आहे तो म्हणजे लिस्ट म्हणून जो जर्मन फ्रेडरिक लिस्ट म्हणून त्याचं नाव आहे, जर्मन इकॉनॉमिस्ट. त्याने असं सांगितलं की हे जरी सगळं मुक्त अर्थव्यवस्था वगैरे आपण मान्य केलं तरीसुद्धा सगळे देश हे एका लेव्हलनी सुरुवात करत नाही आहेत. आणि त्यामुळे काही देश जे आत्ता उदयाला आलेत, समजा दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक आफ्रिकन आणि एशियन कंट्रीज बिकेम फ्री, तर ह्या लोकांचं आत्ता कुठे घडी बसते आहे. तर त्यांनी एकदम थेट मुक्त अर्थव्यवस्थेत यावं हे बरोबर नाही असं फ्रेडरिक लिस्टने सांगितलं. आणि त्यामुळे प्रोटेक्शनिझमचा उदय झाला की आपल्याला काही विषय, आता उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये पण शेती आहे, भारतात पण शेती आहे, पण अमेरिकेतली शेती त्याचे किती तुकडे पाडायचे, कुठल्या लेवलपर्यंत जायचं याला मर्यादा आहेत. भारतामध्ये तसं नाही आहे. एका लेवलच्या पर्यंत इतक्या छोट्या, आपल्याला हा प्रश्न भेडसावतो, शेती प्रधान देश म्हणतो आपण, पण इतके जमिनीचे तुकडे होतात की त्याच्यामध्ये बांधाचीच जमीन जास्त आहे आणि शेतीची कमी असं वाटावं. तर हे प्रश्न वेगळेच आहेत ना. शेती सगळीकडे सारखी आहे, परंतु अमेरिकेमध्ये असणारी प्रोडक्शन कॉस्ट आणि भारतामध्ये असणारी प्रोडक्शन कॉस्ट आणि त्याच्यावरचा डिपेंडन्स, म्हणजे आपली इकॉनॉमी जर आपण बघितली तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये साधारण काय मी म्हणेन 15% गिव्ह ऑर टेक टक्के कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम ॲग्रिकल्चर आहे. बरोबर. डिपेंडन्सी ऑन एम्प्लॉयमेंट प्रचंड मोठी, सगळ्यात जास्त. अमेरिकेमध्ये बघितलं तर हे चित्र तसं नाही आहे. तर त्यामुळे जर तुम्ही लेव्हल प्लेईंग फील्डला नसाल तर तुम्ही मुक्त अर्थव्यवस्था करून कसं चालेल, कधीच ते देश वर येणार नाही. म्हणून फ्रेडरिक लिस्ट असं म्हणला की काहीतरी एक त्याला बेसिस पाहिजे आणि हे त्यांनी म्हणून झालं. आणि तरी त्याच्यानंतर मग आपण हिस्ट्रीत जातोय म्हणून की 70च्या दशकामध्ये ऑइल शॉक म्हणून जे आलं होतं त्यावेळेला करन्सीचं पण खूप उलटफेर झाले होते. तेव्हा अमेरिकेने असं ठरवलं की 43-45 दुसऱ्या महायुद्धापासून 70-75 पर्यंत जी सतत अर्थव्यवस्था वाढत राहिली, आता त्याला एक दे हॅव हिट अ ग्लास सिलिंग. आता त्यांना नवीन मार्केट्स पाहिजेत. ते करायचं असेल तर थोडं गिव्ह अँड टेक करायला लागेल, थोडं आपलं सोडायला लागेल. म्हणून ते म्हणले मग आपण मुक्त अर्थव्यवस्था तुम्ही स्वीकारा आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचं सगळं मॅन्युफॅक्चरिंग हे चायनामध्ये किंवा तत्सम देशामध्ये देऊ आणि सर्व्हिसेस हे भारताकडे देऊ आणि तिथनं कमी श्रमामध्ये आम्ही काम करून घेऊ, कमी श्रमामधनं आम्ही सर्व्हिसेस घेऊ आणि त्या जगभर विकू. म्हणजे मार्केट ओपन होईल आणि आमची प्रोडक्शन कॉस्ट कमी येईल. आणि ह्याने त्यांनी परत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं काम केलं. आणि म्हणून ते स्वतः प्रोटेक्शनिझममध्ये होते, हे सगळे युरोपियन देश किंवा अमेरिका, ते त्यांनी सोडून दिलं आणि जगाला सांगायला सुरुवात केली की आपण मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाऊ. आणि हे बाकीच्या देशांनी लगेच घेतलं नाही, त्यांच्या गळी ते उतरवलं जात असताना सुद्धा, कारण त्यांना त्यांच्या देशांची त्या देशांची काळजी होती. 91मध्ये काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भारताच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर आपल्याकडे पण अशी स्थिती होती की आपल्याला इंटरेस्ट पे करता येत नव्हतं. मग आपण इकॉनॉमी ओपन केली, सोनं गहाण ठेवलं आणि ते सगळं. तर म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक देश आपला उघडा नागडा स्वार्थ बघतो आणि त्याच्यात व्यवहार आहे, याच्यामध्ये कुठेही काही मॉरॅलिटीचा संबंध नाही आहे. तर ट्रम्प जे करतोय ते त्याच्या देशासाठी योग्य करतोय की ठीक आहे, तुम्ही आम्हाला म्हणू नका की आम्ही फार तत्वज्ञान दाखवणारे राष्ट्र आहोत, पण आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि सिद्धता हवी आहे, असं त्याचा अगदी रोकडा व्यवहार आहे. हे त्याचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड झालं. आणि इकॉनॉमिक्समध्ये अजून एक साऊथ कोरियामधला अर्थशास्त्रज्ञ, त्याचं आडनाव चँग आहे, मी पहिलं नाव विसरतोय, हा जून चँग असं काहीतरी आहे. त्यांनी 2 छान पुस्तकं लिहिली. एकाचं नाव आहे किकिंग द लॅडर
आणि बॅड समॅरिटन या दोन्ही पुस्तकामध्ये त्यांनी हे सांगितलं की युरोपियन आणि अमेरिकन अर्थव्यवस्था ही मुळामध्ये प्रोटेक्शनिझमनी तरली, वाढली आणि मग ते जगाला शिकवायला गेले की आता मुक्त करा. सो किकिंग द लॅडर, ज्या शिडीवरनं हे देश वर आले त्यांनी ती शिडीच काढून टाकली, या अर्थाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. तर त्यामुळे त्यातले उलटफेरचा आत्ताचं आविष्कार म्हणजे टॅरिफ त्यांनी लादणं, की जे त्यांनी आता उदाहरणार्थ सिंगापूरवर पण त्यांनी 10% टॅरिफ लावलंय. म्हणजे इस्रायल कोणाला सोडलं नाही, मित्र राष्ट्र जी होती अमेरिकेची सगळी. करेक्ट. आणि त्याचं म्हणणं असं आहे की ही सगळी राष्ट्र आम्हाला लुटतायत. नाही, मला सिंगापूरचं उदाहरण का विशेष करून द्यायचं तर ट्रेड डेफिसिट हा पॉझिटिव्ह आहे सिंगापूरबरोबर, तरी पण त्यांना 10% लावलंय. तर म्हणजे हा पूर्ण व्यवहार आहे असं माझं मत आहे. याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आणि देशाची आर्थिक सिद्धता हे त्यातलं कारण आहे. तत्त्वज्ञान वगैरे हे सेकंडरी असतं, हे नुसत्या बोलायच्या गोष्टी असतात बरेच वेळेला. आणि त्यातला व्यवहार तो ओपनली सांगतो, तो शेवटी बिझनेसमॅन आहे. बरोबर, हे त्यातलं कारण आहे. पण अनेक जण म्हणतात बिझनेस करणं आणि देश चालवणं याच्यामध्ये खूप फरक असतो. बरोबर. तर तुम्ही जेव्हा या अशा गोष्टी करता तर त्याचा परिणाम आपल्या या देशांवर कशा प्रकारे होईल, म्हणजे हा एक बघूया आणि नंतर मग भारतावर आपण येऊया. करेक्ट. ते करताना सुद्धा तो आत्ता खूप सावधगिरीने वागलेला आहे. म्हणजे 2 एप्रिलला त्यांनी लिबरेशन डे म्हणून जाहीर केला. त्याच्यानंतर त्यांनी 90 दिवसाकरता ते टॅरिफ होल्डवर ठेवले आहेत. चीनवर मात्र त्यांनी एक्सेप्शन केलं आहे आणि ते वाढवलंच आहे अजून, कारण उघड आहे की अमेरिकेच्या नंतर असणारी जी इकॉनॉमी आहे ती चीन आहे आणि मग त्याच्यानंतर जपान, जर्मनी आणि मग आपण आहोत आत्ता या घडीला 27-28 पर्यंत आपण असं गृहीत धरतोय की आपण तिसरी अर्थव्यवस्था झालेलो असतो. तर अर्थातच मोठा स्पर्धक हा चीन आहे. आणि चीनच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की कोविडमध्ये किंवा आत्ता रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये जर सप्लाय चेन सगळ्या बघितल्या आणि जर चीन उद्या उठलं आणि म्हटलं की आम्ही हे पुरवणार नाही, तर अमेरिकेचे अनेक उद्योगधंदे लोकलसुद्धा बंद पडतील. जगभरच पूर्ण हे होईल. करेक्ट. कारण एका युक्रेनमुळं किती सध्या सगळीकडे. करेक्ट. आणि त्यामुळे जेव्हा डोनाल्ड ट्रम्पच्या हे लक्षात आलेलं आहे की आपली डिपेंडन्सी वाढली आहे, आपण आपली कॉस्ट कमी करण्याच्या नादामध्ये उद्योगधंदे तिकडेच नेलेत आणि आपल्याकडेच नाही आहेत, आणि उद्या जर काही विपरीत त्यांनी निर्णय घेतले तर आपलं बोट दगडाकडे अडकलेलं आहे आणि म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य जे आपल्याला हवं आहे ते मिळणार नाही. हा पण एक मोठा भाग. आणि कोविडमध्ये पण जे सप्लाय चेन, इनफॅक्ट कोविडमध्ये आपण China+1 पॉलिसी म्हणून आपण जाहीर केली होती. बरोबर. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये दे हॅव अंडरस्टूड की चीनच्या वर आपल्याला डिपेंडंट, तैवानवर सुद्धा आता सेमीकंडक्टर्स, आपण जो मोबाईल वापरतो, बरोबर, टीव्ही, कितीतरी इलेक्ट्रॉनिक गुड्स, सगळ्याच याच्यामध्ये असणारं लिथियम आहे, त्याच्यामध्ये असणारे अनेक जे रेअर मेटल्स आहेत, या सगळ्याचं प्रोडक्शन, त्याचं कॉस्ट, हे सगळं बघता डिपेंडन्सी ऑन चायना इज ह्यूज. म्हणजे आता एक मीम आलं होतं इंटरेस्टिंग, काही लोकांनी ऐकलं, वाचलं पण असेल, बघितलं असेल, की चायनाला बॅन करा अशा तऱ्हेचे झेंडे होते आणि ते लोक हातात घेऊन फिरत होते अमेरिकेत आणि खाली कोपऱ्यात लिहिलेलं होतं मेड इन चायना. त्यामुळे स्थिती अशी आहे की ह्याच्याहीसाठी जर तुम्हाला चीनवर अवलंबून राहायला लागत असेल तर किती डिपेंडन्सी, तर ही त्याला कुठेतरी कमी करायची ॲज अ प्रेसिडेंट. आणि ह्याच्यामध्ये तो बिझनेसमॅन आहे हे बरोबर आहे, परंतु शेवटी इट इज इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक डिसिजन्स ऑल्सो आर लार्ज पार्ट ऑफ गव्हर्नन्स. तर त्यामुळे देश चालवणं हे वेगळं आहे, हे मान्य आहे, परंतु इकॉनॉमिक्स जर चांगलं ताब्यात असेल तर देश चालवणं रिलेटिव्हली सोपं आहे. इनफॅक्ट लोक असं म्हणतात की बेस्ट गव्हर्नन्स इज वेन यू गव्हर्न द लिस्ट. आणि फायनली कुठल्याही देशाचं इकॉनॉमी, कुठल्याही देशाचं बिझनेस आणि त्यांनी ठरवलेली करन्सी आणि त्याची स्ट्रेंथ याच्यावर त्या देशाची पत आणि मग राजकीय पत पण वाढतेच. स्वित्झर्लंडचं आपण उदाहरण घेऊ शकतो. तर त्यामुळे हा माणूस मुळामध्ये बिझनेसमॅन आहे इज नॉट अ बिग इश्यू. तसंच बघायला गेलं तर मी विचारीन मग काही देशांचे पंतप्रधान किंवा प्रेसिडेंट आहेत हे म्हणजे विनोदवीर आहेत, त्यांचं काय? काही लोक या फील्डमधलेच नाहीत. बरोबर, नाही का? आता युक्रेनचा प्रेसिडेंट जर आपण बघितला तर तो त्याचं क्वालिफिकेशन ॲज सच गव्हर्नमेंटमध्ये काय आहे? तो तर कॉमेडी आहे. बरोबर, कॉमेडी टॅलेंट ॲक्टर आहे, ॲक्टिंग उत्तमच असणार आहे, टॅलेंट असणार आहे. त्याचा आणि गव्हर्नमेंटचा म्हणजे हे कनेक्शन का करतोय आपण की तो बिझनेसमॅन आहे त्यांनी पंतप्रधान किंवा प्रेसिडेंट होऊ नये, असं काही नाही. पण सर त्यावेळेस ना, म्हणजे 80s त्यावेळेस म्हणजे कोल्ड वॉर होतं अमेरिका आणि रशियामध्ये. बरोबर. आता
परिस्थिती बदलली. आता जे 2 ध्रुव होतं ते चेंज झाले. आता रशिया हे झालंय आणि चीन वर येतोय, आलाय वर तो. आता अमेरिका आणि चीनमध्ये जर चीननी ऐकलं नाही ही सगळी परिस्थिती, आता आपलं इतर देश, भारत सहित इतर देश बॅकडोर खूप चर्चा सुरू आहे आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघेल असं सगळे म्हणतात. बरोबर. पण चीननं हे ऐकलं नाही तर नव्या प्रकारचं आर्थिक क्षेत्रातलं कोल्ड वॉर सुरू होईल असं वाटतं का तुम्हाला? एक तर सुरू होईल नाही, मला वाटतं सुरू होऊन गेलं. म्हणजे ऑलरेडी त्याचा आत्ता अधिक मोठा परिणाम आपल्याला टॅरिफमध्ये दिसतोय आणि त्याचं कारण पण तेच सुरू झालेलं होतं हे आहे. चीन आपल्याला मोठा स्पर्धक आहे आणि थोड्याच दिवसामध्ये कदाचित चीन अमेरिकेला ओव्हरटेक करेल, हा एक भाग आहे. प्लस आपण अजून एक लक्षात घेऊ की जेव्हा ट्रेड डेफिसिट होतो याचा अर्थ काय की जेवढा अमेरिकेकडे पैसा येतो त्यापेक्षा त्यांचा जास्ती जातो, दॅट इज अ डेफिसिट. आणि हा चीनकडे आहे, जपानकडे आहे, आपल्याकडे पण आहे. हे पैसे शेवटी हे देश कुठे ठेवतात? ते अमेरिकेतच ठेवतात. ते US ट्रेझरी बॉन्ड घेतात आणि त्यामुळे ते त्यांच्याकडे ठेवल्यानंतर त्याच्यावरचा इंटरेस्ट ते घेत राहतात. म्हणजे त्या ट्रेड डेफिसिटवर सुद्धा ते इंटरेस्ट घेतात. ह्याचं जर एका प्रमाणाच्या बाहेर जर हाताबाहेर परिस्थिती गेली तर अमेरिकेला हे धोक्याचं हे लक्षात आल्यानंतर जे वॉर ऑलरेडी सुरू झाली आहे ती त्यांनी फक्त ह्या टॅरिफच्या वॉरपर्यंत आणून ठेवली. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे की मला नाही वाटत की हे युद्ध US आणि चायनामध्ये आहे. हे US आणि ब्रिक्समध्ये आहे. त्यातला चायना हा एक मोठा भाग आहे. शेवटी ते इंडियाबरोबर पण आहेच. म्हणजे आत्ता त्यांनी असं जाहीर केलं, ती थोडी हॅपॅझर्ड रिॲक्शन होती असं जगात बरेच लोक म्हणले की तुम्ही ब्रिक्स करन्सी जर आणलीत तर मग तुमचं काही खैर नाही असं त्यांनी ऑलरेडी सांगितलं. हे टॅरिफच्या आधीची थोडं. तर ही इज वरीड अबाउट ब्रिक्स ॲज अ एंटिटी आणि इमर्जिंग सगळ्या इकॉनॉमिक त्याच्यात. आणि त्यामध्ये चायना ऑफकोर्स प्लेज अ बिग रोल. म्हणजे आपल्या तुलनेमध्ये चायना 4-5 इकॉनॉमी राखून आहे आणि त्यामुळे त्यांचं वजन, त्यांचं हे सगळं खूप महत्त्वाचं आहे, यात काही शंकाच नाही. आणि त्यांनी सुद्धा हे कसं केलं, म्हणजे आपण जर थोडं परत हिस्ट्रीत गेलं की 50-60 वर्षापूर्वी चीन आणि भारत एका लेवलला होते. चीन हा काय फार मोठा औद्योगिक देश म्हणून ओळखला जात नव्हता. तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगवर जास्ती भर दिला आणि ऑफकोर्स त्याचे बाकी राजकीय जे कारणं आहेत ते आपण सोडून देऊ की तिथे कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे जमीन अधिग्रहण करण्यासाठी मोर्चे विरचे हा सगळा प्रकार संपलाच, म्हणजे काही इश्यूज नाहीत. ह्या प्रकाराने झालं. ते नैतिक आहे नैतिक आहे हा भाग परत वेगळा. मुद्दा असा आहे की त्यांची प्रगती ही लक्षणीय आहे, ज्याला टायगर इकॉनॉमीज म्हटलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. त्या तुलनेमध्ये चायना इज मच मोर स्टेबल आणि दे कॅन लुक आय टू US. आणि हे त्यांना सहन होण्यातलं नाही आहे. आणि त्यामुळे पण हे घडतंय. माझ्या मते हे युद्ध ब्रिक्स बरोबर आहे. त्याच्यामध्ये चायना बिईंग अ डॉमिनंट प्लेयर आणि डायरेक्ट कॉम्पिटिशन टू US. चायनाचा सगळ्यात एकमेव देश ज्याच्यामध्ये त्यांनी टॅरिफला एक्सेप्शन 90 दिवसाचं केलं नाही आहे. सो हा त्यातला मोठा भाग आहे. सर आता आपण भारताकडे येऊया. आपण जगाचा एक आढावा घेतला, माहिती पाहिली. आपलं आणि अमेरिकेचं आत्ता व्यापार कुठे आहे आणि तो कसा आहे, नंतर आपण मग इतर मुद्द्यांची थोडी चर्चा करता येईल आपल्याला. ओके. सो भारताचा जो ओव्हरऑल एक्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये साधारण 20% भाग आपला US बरोबर आहे. दुसरं म्हणजे की समजा आपण IT इंडस्ट्री घेतली, विच इज अ बिग इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री, नॉट प्रॉडक्ट. तर एक महत्त्वाचा भाग म्हणजे की या टॅरिफमधनं सर्व्हिसेसना बाजूला वगळले आता. त्याच्यामध्ये IT येतं. अजूनही काही वेगळे भाग आहेत. फॉर एक्झाम्पल हेल्थकेअर आहे, फार्मा आहे, स्टील आहे, कॉपर आहे किंवा अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या त्यातनं त्यांनी वगळल्या. त्यांना ज्या सोयीच्या आहेत त्या वगळल्या. त्याच्यामध्ये पूर्ण व्यवहार आहे. आणि भारताचा जो ट्रेड डेफिसिट, USचा जो ट्रेड डेफिसिट भारताबरोबर आहे तो साधारण $47-48 बिलियन आहे. आणि इम्पोर्ट्स जे आहेत USचे ते साधारण 87-90 पर्यंत आहेत. आणि म्हणून मी असंही वाचत होतो मध्ये की हे जे काय 26% आपल्यावर त्यांनी टॅरिफ लावलं आहे, 27%, किंवा व्हिएतनामबरोबर 37-39 आहे, चायनाबरोबर 33-35 आहे, पाकिस्तानबरोबर 29 आहे. ही अत्यंत जमेची बाजू आहे आपल्याला की त्यांना जास्ती टॅरिफ आहे, बांगलादेशला काही आहे वगैरे. हे जे सगळे आहेत हे रँडम आकडे आहेत असं काही लोक म्हणतात. तर मला नाही वाटत तसं आहे. मुळामध्ये त्यांनी एक फॉर्म्युला वापरला आहे आणि तो काही लोकांनी एक्सप्लेन पण केलेला आहे की जेवढा ट्रेड डेफिसिट आहे डिवायडेड बाय US इम्पोर्ट्स याचं जे पर्सेंटेज आहे त्याच्या हाफ. तर $46-47 बिलियन हे ट्रेड डेफिसिट आहे आणि साधारण $78-79 बिलियन हे इम्पोर्ट आहे. याचा रेशो 52 येतो. त्या 52चा हाफ म्हणून 26. तर हे आपलं सध्याचं अमेरिकेबरोबरचं चित्र आहे.
IT मध्ये बघायचं झालं तर लार्ज पोर्शन 70% ऑफ द पोर्शन ट्रेड आपला US बरोबर होतो. त्यामुळे ती आपली डिपेंडन्सी आहे, पण तिथं फारसा धक्का लागलेला नाही आहे. पण आता भारताच्या बद्दल बघायचं झालं तर पुण्यामधल्याच 2-4 कंपन्यांचं ज्यांच्याबरोबर मी बोललो होतो आत्ताच रिसेंटली, ते आहेत IT इंडस्ट्रीमध्ये, परंतु त्यांचं सगळं जे आहे ते एम्बेडेड सिस्टीम्समध्ये आहे. म्हणजे ते गाड्यांच्या पार्ट्सचं सॉफ्टवेअर बनवतात. तर त्यामुळे होतंय काय की ते जरी सॉफ्टवेअर बनवत असले तरीसुद्धा ते एम्बेडेड आहे, मग ते प्रॉडक्टमध्ये जातं. आणि त्यामुळे काही ठिकाणी त्यांना सवलत आहे आणि बऱ्याच ठिकाणी नाही आहे. त्यामुळे त्यांचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट खूप आहे. त्यामुळे दे आर वरीड. परंतु समजा आपण TCS, इन्फोसिस किंवा असे काही घेतले, त्यांच्यावर इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे. इनडायरेक्ट इम्पॅक्ट कुठे होईल तर ज्या कंपन्या त्यांच्याकडनं सॉफ्टवेअर घेतात त्या कंपन्या प्रॉडक्टसाठी जर अमेरिकेवर अवलंबून असतील तर त्यांचं मार्जिन कमी होणार आहे. आयदर म्हणजे समजा आपण गृहीत धरू 100 रुपयाला प्रॉडक्ट कोणीतरी अमेरिकेमध्ये विकतं आहे, आता त्याच्यावर टॅरिफ आलं समजा 40%चं, तर ते 140ला विकलं जाईल अमेरिकेत. आणि जो माणूस आधी 100ला घेत होता तो 140ला नाही म्हणेल. मग काय करायचं तर हा 40% जो ॲडिशनल टॅरिफ आहे हा प्रॉडक्ट जो तयार करतो तोच ॲब्सॉर्ब करेल आणि 100लाच विकेल. पण म्हणजे त्याचं 50मधलं 40%चं प्रॉफिट हा गेला, म्हणजे तो 10%वरच येईल. आणि हे 10%च जर त्याच्या हातात असतील तर तो नवीन कॉन्ट्रॅक्ट भारतीय कंपनीला सॉफ्टवेअरचं देणार नाही. म्हणून नंबर ऑफ ऑप्शन्स कमी होतील किंवा नंबर ऑफ ऑर्डर्स कमी होतील. तर हा त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे, डायरेक्ट नाही होणार. अगदी. आत्ता आपण समजा अमेरिकेशी चर्चा झाली आपली आणि काहीतरी आपलं एक सूत्र तयार झालं, एक फॉर्म्युला तयार झाला, तर टॅक्स कमी करणं हे आपल्याला परवडणार आहे का भारताला? मला वाटतं की काही याच्यामध्ये अपरिहार्य असेल, करावाच लागेल. आणि याचं कारण की समजा आपण शेतीचं बघितलं, शेतीत होईल असं नाही, मला माहिती नाही, म्हणजे ऑफकोर्स आय कांट कमेंट ऑन दॅट. पण शेतीमध्ये जर आपण उदाहरण म्हणून बघितलं तर अमेरिकेतनं जर शेतीचा माल आपण विकत घेतला तर त्याच्यावर आपण 4 किंवा 5% टॅरिफ लावतो. आणि आपण जर अमेरिकेला दिला तर त्याच्यावर 67% आपण देतो. याचा अर्थ की मोठा डेफिसिट आहे हा. आणि याचं एक महत्त्वाचं कारण WTO 1995चं युरुग्वे अग्रीमेंट वगैरे अशा प्रकारे आहे. तर ह्याचा नॅचरली तोटा अमेरिकेला होतोय. पण मग ते प्रॉडक्ट स्पेसिफिक राहील, प्रत्येक ठिकाणी सेम न्याय लागू शकणार नाही. बरोबर. तर भारताने आपली सबसिडी म्हणजे आपण जे टॅरिफ आहे ते आपल्याला कमी करावंच लागेल. ते रेसिप्रोकल असल्यामुळे आपल्याला त्याच्यावर एकदम 100%, उदाहरणार्थ त्यांनी उदाहरण कार्यक्रमात दिलं होतं हार्ली डेव्हिडसनचं, कायम ते त्याचा उल्लेख करतात. हां, कारण ते सगळ्यात हाई असतं. तर त्याच्यावर तुम्ही 100% लावता आणि मग हे बरोबर नाही आहे आणि हा कसा अन्याय आहे. ते अन्याय माहिती आहे, सगळ्याच जगाला माहिती आहे, अमेरिकेला पण माहिती आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा की त्याचं कारण काय आहे, त्याचं स्केल काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे, तो आपल्याला सेंट्रल आहे का, हे सगळं जर बघितलं आणि समजा एक ज्याला आपण म्हणू कॉस्मेटिक किंवा ज्याच्यामुळे त्यांना वाटेल की बुवा आम्ही काहीतरी करतोय, इथपर्यंत असे जर काही याच्यावरचं समजा आपण टॅरिफ कमी केलं, इवन 0 केलं आणि त्याने आपल्या इकॉनॉमीमध्ये खूप फरक पडणार नसेल तरीसुद्धा एक आपल्याला ऑप्टिक्ससाठी खूप चांगली गोष्ट राहू शकेल. तर तसं करावंच लागेल काही ठिकाणी. इनफॅक्ट आजची न्यूज आहे की बेसेंट म्हणजे त्यांचा जो ट्रेझरीचा चीफ आहे त्यांनी असं सांगितलं आहे की सगळ्यात पहिले जे देश ज्यांच्याबरोबर हे टॅरिफ अग्रीमेंट किंवा ट्रेड होऊ शकतं त्याच्यामध्ये भारत आहे आणि वी आर व्हेरी क्लोज असं त्यांनी म्हटलं. आता व्हॅन्स पण भारतामध्ये येऊन गेले, ते नेहमीचे आपले ताजमहालचे फोटो पण आपण पाहिले, पेपरामध्ये येऊन गेले. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते होणं शक्य आहे. ते भारताला तरीसुद्धा बऱ्यापैकी फेवरेबल असेल आणि म्हणजे निदान अमेरिका आणि भारत या कॉन्टेक्स्टमध्ये असेल असं मला वाटतं. भारताला फेवरेबल असेल, पण आता अगदी तुम्ही म्हणालात ते खरं आहे की जशी आव्हानं असतात तशा संधी पण असतात. रघुराम राजन असेल किंवा रुचिर शर्मा असेल किंवा फरीद झकेरिया ते पण असतील, सगळे म्हणतात की याच्यात भारताला ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे काही प्रयत्न केला आपण, तुम्ही जसं म्हणालात टेरिफ जर आपण ॲग्री केलं, थोडं काही गोष्टी हे केलं तर त्याच्यात खूप फायदा होऊ शकतो. अशा कुठल्या संधी तुम्हाला दिसतात आपल्या उद्योजकांसाठी? बरोबर. एकतर पॉलिसीच्या भाषेत बोलायचं झालं तर टॅरिफ सोडून बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल नॉन टॅरिफ गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये भारत अतिशय अमेरिकेला फेवरेबल आहे. म्हणजे कुठल्या? उदाहरणार्थ करन्सी मॅनिप्युलेशन आपण करत नाही. म्हणजे काय? चीन जर आपण घेतलं तर $1 6 का 6 पॉईंट समथिंग RMB
हे कन्व्हर्जन हे चीननी आर्टिफिशियली मेंटेन केलेलं आहे. म्हणजे किती, आता हे फिस्कल आणि मॉनेटरी पॉलिसीमध्ये येतं की ज्याच्यामध्ये किती करन्सी ही मार्केटमध्ये उपलब्ध करून द्यायची, म्हणजे रेपो, रिव्हर्स रेपो ह्या सगळ्यामध्ये ते जाईल. तर हे मॉनिटर पूर्णपणे कंट्रोल हे फ्री इकॉनॉमीच्या बरोबर ऑपोजिट चीन करतंय, गेली कित्येक वर्ष करते की करन्सी फ्लक्च्युएटच होत नाही त्यांची. आणि भारताची होते. आपण बघतो दर येतात, रुपया वाढलाय, रुपया. तर हा जो आर्टिफिशियली लॉक केलेला रेट आहे, अशा तऱ्हेची गडबड आपण काही करत नाही. आता काही वर्षापूर्वीपर्यंत असणारा काय 68-70चा रुपया, आता जी मुलं भारताच्या बाहेर शिकायला अमेरिकेत जाणार आहेत ते म्हणतातच ना की आता 87-88 म्हणजे आम्हाला लोन घेणं खूप अवघड आहे एक्सेट्रा. तर हे आपण कुठेही मॅनिप्युलेट, म्हणजे काय एका ठराविक लेवलपर्यंत सगळ्याच कंट्रीज मॅनिप्युलेट करतात, पण ते इतकं लॉक करणे की 6 पॉईंट समथिंग याच्या पलीकडे आम्ही जाऊच देणार नाही असं आपण करत नाही. तर ह्या सगळ्यामुळे अमेरिका आणि भारतामधलं हे ट्रेड अग्रीमेंट होणं, BTA ज्याला बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट म्हणतात, ते त्या मानाने सोपं आहे असं स्वतः बेसेंट आत्ताच म्हटलं. तर या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला दिसेल की द पॉलिसी विल बी व्हेरी फेवरेबल. आणि संधीच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर समजा व्हिएतनामवर 39% टॅरिफ आहे, तर जो प्रॉडक्ट आपण भारतामध्ये करणार तोच साधारण त्या क्वालिटीचा व्हिएतनाम पण करत आहे, तर ते 100 रुपयाचा प्रॉडक्ट हा 139ला अमेरिकेत विकणार, कारण 39चा टॅरिफ आहे, आणि आपण तो 126ला विकणार कारण आपल्यावर 26चा टॅरिफ आहे. याचा अर्थ तिथं घेणारे होलसेलवाले जे लोक आहेत ते म्हणतील की मग आम्ही इंडियामध्ये घेतो, आणि इंडियाचा व्हॉल्यूम पण जास्त असू शकतो, टॅरिफ कमी असू शकतं. आणि ह्या गोष्टींच्यामुळे जर का आपण म्हणजे हिस्टॉरिकली जिथे आपण व्हिएतनामच्या पुढे जाऊ शकत नव्हतो, आपण सगळ्यात चांगलं उदाहरण बांगलादेशचं घेऊ शकतो. क्लोथिंग आणि कपड्यांच्या बाबतीत, टेक्स्टाईलसाठी आपल्याला त्यांना बीट करणं खूप अवघड होतं. एक तर त्यांच्या इथे कॉस्ट कमी आहे, त्यामुळे ते कमी आहे, आणि टॅरिफ जर सिमिलर असेल तर आपण कम्पीट करू शकत नव्हतो. पण आता बांगलादेशच्यासाठी त्यांनी टॅरिफ वाढवलेलं आहे, भारताच्या तुलनेत तर खूपच जास्त आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जर आपण आपल्या व्हॉल्यूमनी ॲडजस्ट केलं, आणि समजा आपण जसं China +1 पॉलिसी म्हटलं होतं कोविडच्या नंतर, तशी आपण जर पॉलिसी ही टेक्स्टाईलमध्ये आणली, गारमेंटमध्ये आणली, किंवा चामड्याच्या प्रॉडक्ट्समध्ये आणली, मशिनरी पार्ट्समध्ये आणली, ऑटो पार्ट्समध्ये आपण म्हणू शकतो, या सगळ्या गोष्टींवर जर आपण केअरफुली, आणि आय एम शुअर की गव्हर्नमेंट विल बी डुईंग दॅट, तर हे जर केलं तर ही डेफिनेटली आपल्याला संधी आहे. त्यामुळे ही सगळी आर्थिक क्षेत्रातले तज्ज्ञ लोक जे आहेत ते म्हणतात की ही डेफिनेटली भारताला संधी आहे. आपल्या टॅक्स आणि टॅक्सेसबद्दल खूप जगभरात बोललं जातं की इथे खूप टॅक्सेस जास्त आहेत, खूप किचकट सगळी प्रक्रिया आहे. तर ही संधी वाटते का की याच्यात थोडं काहीतरी जरा सिस्टीम आणावी, सुसूत्रता आणावी, असं काही सरकार करेल असं वाटतं तुम्हाला की करायला पाहिजे? अगेन आपण गेली काही वर्ष मेक इन इंडिया ऐकतो आहोत. तर मेक इन इंडिया ह्याचं मला तर वाटतं की हे टॅरिफ किंवा डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन व्हायच्या आधीपासनं त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसतोय. म्हणजे कधीही जो देश हा फक्त इम्पोर्ट करत होता कुठल्याही डिफेन्सच्यासाठी, आपण आता ब्राह्मोस एक्सपोर्ट करतो. इनफॅक्ट व्हिएतनाम आपण उदाहरण घेतलं तर व्हिएतनाम इज लाईकली टू बाय फ्रॉम इंडिया अँड दॅट इज गोइंग टू गिव्ह अस लॉट ऑफ मनी. आता हे झाल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे जे पर्क्युलेशन आहे, त्याच्यासाठी बाकी पार्ट्स कुठे पुणे, मुंबईत, नाशिकमध्ये बनत असतील, या लोकांना पण संधी उपलब्ध होणार आहेत ना. तर त्यामुळे त्या तऱ्हेची मूव्हमेंट ही ऑलरेडी भारतामध्ये घडते. एक दुसरं म्हणजे की सुदैवाने आपण इन्सुलेटेड नाही आहोत. ग्लोबलायझेशनमध्ये आपण कधीच इन्सुलेटेड राहू शकत नाही, पण मेक इन इंडिया आणि आपलं स्वतःचं मार्केट हे बऱ्यापैकी मोठं आहे. म्हणजे डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आहे, त्याचा आणि अर्थातच टॅरिफचा काही संबंध नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की दॅट विल इनफॅक्ट मेक अ स्ट्रॉंगर. आणि त्या दृष्टीने आपल्याला हा जो डिमांड सप्लाय भारतामध्येच आहे त्याचा वापर करून घेता येईल. आणि म्हणून आपण टॅरिफ किंवा टॅक्सेस याच्यामध्ये सुसूत्रता आणणं हे डोनाल्ड ट्रम्पच्या निरपेक्ष करायला पाहिजे, की या टॅरिफमुळे काही आपल्याला करायला पाहिजे असं नाही आहे. त्याच्यापेक्षा मी म्हणेन की ती सुसूत्रता अधिक थेट जमीन अधिग्रहणापासून ते गव्हर्नन्समध्ये AI, IT याचा जास्ती वापर करणे, या सगळ्या गोष्टींनी व्हायला पाहिजे. दॅट इज नॉट अ फंक्शन ऑफ टॅरिफ. टॅरिफ मे जस्ट प्रॉड इट,
पण टॅरिफमुळे हे घडलं असं होण्याची शक्यता कमी आहे आणि आपल्या इंटरनल रिक्वायरमेंट्समुळे घडलं याची शक्यता जास्त आहे. आणि तसंच करायला पाहिजे. तसंच व्हायला हवं. आणि सर, छोटे उद्योजक असतील, काम करताना त्यांना वाटतं ना या जगातल्या सगळ्या ज्या घडामोडींचा ना आपल्याशी तसा संबंध नाही आहे. पण आपला उद्देश हाच आहे की थेट आपला संबंध नसला तरी कुठेतरी आता सगळं एवढं इंटरकनेक्ट आहे की त्यांच्यावर तो परिणाम होतोच, डायरेक्टली कधी इनडायरेक्टली. पण या सगळ्या उद्योजकांनी ज्यांना पुढे जायचं आहे, मोठं व्हायचं आहे, या जागतिक घडामोडींकडे बघणं किती आवश्यक आहे. म्हणजे आपल्या पॉडकास्टचा उद्देश तेच आहे की थेट आपल्या लोकांशी त्याचा संबंध नसेल पण हे भान आपल्याला यायला हवं, हे सगळं माहिती पाहिजे. सो विशेषतः ज्याला आपण म्हणू की डिपेंडंट उद्योग जे आहेत, की मी म्हटलं तसं की एखादी कार मेकिंग मोठी, समजा आपण BMW घेऊ, मर्सिडीज घेऊ, फोर्ड घेऊ, अमेरिकनसुद्धा घ्यायला, त्यांचे जे अनेक पार्ट्स आहेत ते आपल्या इथे पुण्यामध्ये बनत आहेत आणि त्याचं डिझाईन पण बनतं आहे, त्याचे स्मॉल पार्ट्स पण बनत आहेत. त्या पार्ट्ससाठी लागणारे फोर्जिंग इंडस्ट्री आहे जी कोल्हापूरमध्ये पण आहे किंवा जी सांगलीला आहे, हातकणंगलेला आहे. अशा ह्याच्यामध्ये त्याचं कुठेतरी पर्क्युलेशन येतं आणि जे वर घडेल ते थोड्याफार फरकाने खाली पण घडेल आणि त्यामुळे आपण त्याच्यापासून पूर्ण इन्सुलेटेड होत असं मानायचं कारण नाही. तर बारामतीतून कितीतरी ॲग्री प्रॉडक्ट्स अमेरिकेत आणि जगभरात. बरोबर. तर त्यामुळे आपल्याला त्यांनी काही फरक पडणार नाही, ही आत्मवंचना ठरेल आणि त्यांनी अचानक काहीतरी असे बदल जर आपल्याला करायला लागले तर त्याला आपण तयार नाही, हे बरं राहणार नाही. तर त्यामुळे त्याच्याकडे डोळसपणे बघणं हा त्यातला एक भाग, म्हणजे अवेअरनेसचा भाग असला पाहिजे. दुसरा भाग म्हणजे की अपरिहार्य हे पण आहे की टॅरिफच्या निरपेक्ष आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त आपली कॉस्ट कमी करणे. आणि हे मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाबद्दल अधिक वाटतं. बारामतीचं तुम्ही आत्ता उदाहरण घेतलं, बारामतीमध्ये डाळिंब आणि ऊस याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कॉस्ट जवळजवळ 40% कमी केली आहे, अशी परवाची बातमी आहे. इनफॅक्ट मला वाटतं 500 कोटी रुपये आत्ता जाहीर केले अजित पवार यांनी की AI शेतीसाठी, किंवा ज्याचा आपल्याला म्हणू की मध्यंतरी सत्य नडेलांनी पण एका तिथल्या शेतकऱ्याची दखल घेतली तेलंगणमधल्या पण म्हणजे सत्य नडेला म्हणलं म्हणून मायक्रोसॉफ्ट आणि तेलंगण सरकार यांनी 75% कॉस्ट कमी होईल शेतीमध्ये असे प्रयोग करून दाखवलेत. तर हे जर शेतीमध्ये होऊ शकतं तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, समजा डिजिटल ट्विन म्हणू, स्मार्ट फॅक्टरी म्हणू, याच्यामध्ये होणारच आहे. आता इथं आपण समजा बघितलं तर टाटा मोटर्स ह्याच्यामध्ये पण ते चालू आहे मोठ्या प्रमाणात. आणि मग त्यांचे जे सप्लायर्स आहेत त्यांनी जर का म्हटलं की नाही तो तंत्रज्ञान फक्त तुम्ही करा आणि आम्ही नाही करणार, तर इट विल नॉट वर्क. तर त्यामुळे टॅरिफनी जो काही बदल होईल त्याच्यामध्ये मागणारे लोक, त्यांचे जे ग्राहक आहेत ते आता कमी किमतीमध्ये मागतील, कारण ते म्हणतील की आम्हालाच मार्जिन कमी झालं आहे, मग आमचं मार्जिन कमी झालं आहे तर आम्हाला तुमच्याकडनं घेणं परवडणार नाही. आणि मग तेव्हा इम्पॅक्ट झाल्यावर आपण जागा झाल्यासारखं काम करण्यापेक्षा सजेशन वुड बी आत्ताच. सो त्यांनी ते टॅरिफनी ॲक्सिलरेट झालं आहे. ते एनिवे होत होतं, फक्त टॅरिफमुळे आपल्याला त्याचं नक्कीच जाणीव होईल. तर 2 पातळींवर काम करावं असं मला वाटतं, ज्याला आपण MSME म्हणू, की जे 40-45% आर्थिक कणा आहे आपला. एक म्हणजे अवेअरनेस की काय घडते ह्याच्यावर नजर असली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी आणणे आणि सप्लाय चेन याच्यामध्ये जास्ती एफिशियन्सी आणणे, हे दोन्ही AIनी होऊ शकतं. आणि असे अनेक टूल्स आणि अशा अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. सर, अमेरिकेचं सगळ्यांना आकर्षण असतं, म्हणजे विद्यार्थी असू देत, रिसर्चर असू देत, उद्योजक असू देत, स्टार्टअप्स कम्युनिटीतली मंडळी असू, सगळ्यांना. तुम्ही खूप वर्ष तिथे काम केलं आहे. ट्रम्प आल्यानंतर सगळ्याच क्षेत्रात डायनामिक निर्णय घेत आहेत आणि बदलत आहेत. सगळ्यांना एक भीती वाटते, आता काय होणार, काय निर्णय घेतील, आपलं काय होईल, विद्यार्थी असो की सगळे असोत. पुढची 4 वर्ष अशा मंडळींसाठी तुम्ही काय सांगाल, कशी असतील, ज्यांना आता जायचं आहे, जे विचार करतायत किंवा जे तिथे आपली मंडळी आहेत, काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला, आणि त्यांनी काय करायला पाहिजे, की हे आकर्षण आता बस झालं, आपल्या इथे पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याबद्दलही तुम्ही बोलू शकता. सो हे अगेन डोनाल्ड ट्रम्प येण्याच्या आधीपासूनच मी गेल्या 15 वर्षाचा अनुभव सांगतो, कारण मी 15 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्येच काम करतोय आणि अनेक मुलांना मी रेकमेंडेशन लेटर्स दिलेली आहेत अमेरिकेत जाण्यासाठी. आणि तिथल्या एका युनिव्हर्सिटीच्या सिस्टीममध्ये पण मी आतून काम केलेलं आहे, की मुलांना स्कॉलरशिप द्यायची कशी, कुठल्या बेसिसवर द्यायची, स्कॉलरशिप द्यायची, ॲडमिशन द्यायची, कसं द्यायचं. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे की
आत्ता अनेक जवळजवळ 1000 मुलांचं आत्ता त्यांनी स्टुडंट व्हिसा रद्द केला. हे आधी घडत नव्हतं. हे मात्र नक्की आत्ताचीच घटना आहे. त्याच्यामध्ये पण सबस्टॅन्शियली आपले विद्यार्थी आहेत. आणि याचं कारण की आपले खूप जातात. म्हणजे असं नाही की त्यांनी फक्त इंडियाला टार्गेट केलेलं आहे. हे फक्त जस्ट प्रोपोर्शनेट. आणि ह्याची कारणं जी आता त्यांनी दिली आहेत ती मात्र विनोदी आहेत. की तुम्ही स्पीडिंग तिकीट काहीतरी तुम्हाला आहे, किंवा तुम्ही कधीतरी लेन चुकीची बदलली, अशा टाईपमध्ये, की जे कॉमनली घडतं. तर त्याच्यामध्ये लगेच त्यांनी काहीतरी फार मोठा दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा केला आहे असं काही नाही आहे. पण त्याच्यावर त्यांचं स्टुडंट व्हिसाच रिव्होक करणे, त्याला चॅलेंज देण्यात आलं आहे वगैरे, सगळं ठीक आहे. पण हा जो प्रकार आहे हा अजून निदान 2 वर्ष चालू राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे जे लोक आत्ता गेलेले आहेत त्यांना फारसा पर्याय नाही आहे. अतिशय नीट निगुतीने राहणे हे त्याच्यावरचं सोल्युशन आहे. कशामुळे तुम्ही असं म्हणताय की अजून 2 वर्ष राहील? कारण त्याच्यानंतर जे जसं 2 वर्षानंतर जे काँग्रेसमध्ये बदल घडतात, दर 2 वर्षांनी तिथे 4 वर्षाची टर्म आहे, पण दर 2 वर्षांनी मिड टर्म्स असतात. तर त्याच्यामध्ये आत्ता हाऊस आणि सिनेट जसं कंट्रोल झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 वर्षानंतर शक्यता अशी आहे की हे फिरेल. आत्ता हाऊसमध्ये मेजॉरिटी आहे. बरोबर. आणि त्यामुळे इनफॅक्ट म्हणून आपल्याला हे माहिती आहे की मुळामध्ये हे ट्रम्प का करू शकतोय असाही प्रश्न आपल्या लोकांना पडू शकतो. की काय पॉवर आहे, म्हणजे तो काय राजा नाही, तो शेवटी लोकनियुक्त प्रतिनिधी आहे. तर त्याला एवढी पॉवर कशी आली? तर ती US कॉन्स्टिट्यूशननी आलेली आहे. US कॉन्स्टिट्यूशननी ही पॉवर काँग्रेसला दिली आहे, आणि काँग्रेसनी ही पॉवर डी फॅक्टो प्रेसिडेंटला दिली आहे. आणि त्याला चॅलेंज करण्याचं सामर्थ्य काँग्रेसकडे आहे, पण त्याच्यामध्ये हाऊसमध्ये हे पास होणार नाही. आत्ता सिनेटमध्ये एक वेळ होऊ शकेल. आणि मुख्य म्हणजे त्यांनी 1977चा एक कायदा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जर अतिशय विचित्र परिस्थिती देशावर आलेली असेल, विशेषतः आर्थिक किंवा आक्रमण झालेलं असेल, तर अशा तऱ्हेचं टॅरिफ लावण्याचं किंवा काही अन्य मेजर्स घेण्याची अमर्याद पॉवर ही प्रेसिडेंटला बहाल करण्यात यावी. आणि तो म्हणतोय की फेंटॅनिल नावाचं जे एक ड्रग आहे ते कॅनडामधनं येत आहे आणि आपल्यावर आर्थिक बोजा खूप वाढला आहे. हे युद्धसदृशच स्थिती आहे. आणि म्हणून मी त्या 1977च्या कायद्याचा आधार घेऊन जाहीर करतोय की टॅरिफ मी ठरवणार, म्हणून तो राजासारखा वागू शकतोय. हे चॅलेंज काँग्रेसमध्ये दोन्ही हाऊसमध्ये, त्यांच्या इकडे बायकॅमेरल सिस्टीम आहे जशी आपली लोकसभा विधानसभा, तर तसं त्याच्यामध्ये जर का लोकसभा राज्यसभा, तर तिथे सुद्धा त्याला काँग्रेसमध्ये म्हणजे सिनेटमध्ये आणि हाऊसमध्ये सुद्धा जर का ते चॅलेंज झालं आणि टिकलं तर, पण ती वेळ 2 वर्षाची आहे ती मेजॉरिटी येण्यासाठी. आणि त्यामुळे ही 2 वर्षाची विंडो ही खूप म्हणजे काळजी करावी अशी आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या पॉलिसीज आहेत त्याच्यासाठी एकतर मी म्हणेन की अमेरिकेला जाण्याचे बरेच मुलांचं मला माहिती असणारे त्यांनी डिफर केलं आहे. यावर्षी जात नाही आहेत त्या, म्हणजे या फॉलमध्ये म्हणजे ऑगस्टमध्ये ते जात नाही आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत जरा वेट अँड वॉच अशा मोडमध्ये ते आहेत. आणि रिगार्डलेस ऑफ ट्रम्प मला असं वाटतं की बाहेरचे बाकीचे देश पण संधी म्हणून खुणवत आहेत आपल्याला. आणि ॲज यू सेड की भारतामध्ये पण उत्तम संधी आहेत. इनफॅक्ट जग आता भारताकडे एक संधी म्हणून पाहत आहे आणि आपणच बाहेर डोळे लावून बसलो आहे. हे फार वेळ चालेल असं मला नाही वाटत. पूर्वीच्या काळामध्ये अमेरिकेहून आम्ही जेव्हा यायचो किंवा त्याच्याही आधीपासून बरीच लोक येत जा करतायत, तुम्ही हे आणा ते आणा असं सांगितलं जायचं. आजकाल कोणी विचारत नाही असं काय आहे की जे अमेरिकेत मिळतं आणि आपल्याकडे मिळत नाही. तर ते आकर्षण कमी होत आहे. हे मी IIT बॉम्बेमध्ये शिकवतो, काही वेळा तिथे इंटरॅक्शन्स करतो. तिथल्या मुलांना, मी जेव्हा IITत होतो त्यावेळेला आमचं 90% क्लास हा भारताच्या बाहेर जायचा. मी आत्ता जेव्हा तिथं इंटरॅक्ट केलं 1-2 वर्षापूर्वी, तेव्हा हार्डली 20 ते 30% लोक म्हणत होते की आम्हाला अमेरिकेला शिकायला जायचं आहे. हा मोठा बदल आहे. एक जनरेशन, मी म्हणेन 2 जनरेशनमध्ये बदल आहे. सो भारतात सुद्धा भरपूर संधी आहेत. आणि निदान इथे मास्टर्स करून मग जाणे आणि आपण पोझिशन ऑफ स्ट्रेंथनी जाणे. आणि मी स्वतः जो नियम इतरांना इन्क्लुडिंग माझा मुलगा सांगितलेला आहे ते म्हणजे अमेरिकन किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीनी किमान 50% पैसे त्यांनी दिल्याशिवाय जायचं नाही. आपले पैसे करून जाण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आता तर अजून नाही आहे. सो दॅट वुड बी माय सजेशन टू द स्टुडंट्स. नक्कीच. भारतात पण खूप संधीच तयार होत आहे आणि त्या संधी घेण्यासाठी तुम्ही तयार राहिलं पाहिजे. आणि आणखीन जर तुम्हाला असंच काही माहिती पाहिजे असेल, तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल, तर नक्की तुम्ही भूषण केळकर सरांना कन्सल्ट करू शकता. त्यांचं सर आपली वेबसाईट पण आहेत, तिथे पण newflextalent.com, तिथे पण तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता.
आणि सर जे म्हणालेत की जगात ज्या काही घटना घडतात त्या प्रत्येकाचा डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्यावर परिणाम होत असतो आणि तो परिणाम समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि हे समजून सांगणं सोप्या पद्धतीने हाच आपला सर याचा उद्देश आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.